शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी अनिल शिंत्रे आपल्या शेतामध्ये तुमचं स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, मोठी बांधणी चालू आहे. आपण काय यासाठी खतं टाकलेले आहेत हे मी तुम्हाला बोर्डवर नंतर समजावून सांगणार आहे. पहिला आपण भरणीविषयी आपण चर्चा करूया. शेतकरी मित्रांनो, हे पहा, शेतीला आता ऊसाला आपण भर लावायला आहे. एकदम असं कडेबरोबर ऊस पूर्ण असं छाटणं चुकीचं आहे. त्याला असं बोध तयार झाला पाहिजे, असा बोध तयार झाला पाहिजे. त्यासाठी आम्ही साईडची 2 पाती काढलेली आहे. ही 4.5 फूट सरी आहे. भर कशी लागलेली आहे बघू शकता. आणि आमची संख्यासुद्धा मेंटेन आहे करेक्ट. शेतकरी मित्रांनो, 10 फुटामध्ये 45 ते 50, 52, 55 फुटापर्यंत, 55 ऊसापर्यंत ऊस तयार आहेत. सगळे एकसारखी जाडी आहे, पाहू शकताय. सगळीकडे एकसारखी जाडी आहे. संख्या मेंटेन झाली की शेतकरी मित्रांनो, तुमचं ऊस शेतीमध्ये तुम्ही सक्सेस झाला असं धरा शेतकरी मित्रांनो. कारण संख्या सगळ्यात महत्त्वाची असते. आता तुम्हाला सांगायचं म्हणजे भर लागत असतानाच आम्ही पूर्ण असं कडबरोबर तासलून काढलेलं नाही आहे. कडबरोबर पॉवर टेलरची 2-2 पाती, ह्या साईडची 2 पाती आणि ह्या साईडची 2 पाती काढलेली आहेत. त्यामुळं असं रेजानं कसं भर लावतो आहे आपण, बैलाचा रेजा जसं भर लागतो त्या पद्धतीनं भर लागलेले आहे. तुम्हीही अशीच भर लावा. याच्यामुळं मुळं ह्या बोधामध्ये यायला बरं पडतं आहे. आता हा ऊस आहे, याला सपोर्ट म्हणून याची मुळं असं सपोर्टिव्ह ह्यामध्ये यायला चांगला असते. इथंपर्यंत कडबरोबर तुम्ही उकरलात तर मुळं साईडला पसरताना त्रास होतो. मळलेली माती जी आहे ती या अशी साईडला अशी राहिल्यानंतर त्याचा फायदा जास्त होतो आणि सपोर्ट लागतो ह्या ऊसाला. त्यामुळे ऊस पडायलासुद्धा पडतसुद्धा नाही शेतकरी मित्रांनो. कारण या साईडला अशी आणि या साईडला दोन्ही साईडला मुळांना भर लागते करेक्ट, आणि मुळं अशी मध्ये येतात करेक्ट. तुम्ही हे असंच नियोजन करा शेतकरी मित्रांनो. आणि कोणता बेसल डोस टाकलेला आहे आपण हे तुम्हाला आता मी बोर्डवर समजावून सांगतो. बोर्डवर आपण जाऊया. शेतकरी मित्रांनो, 1 एकरासाठी आपण बेसल डोस टाकतोय. मोठ्या भरणीसाठी बेसल डोस कोणता टाकायचा हे पहा. DAP 2 बॅग. DAP मध्ये 1846 येतं. DAP 2 बॅग. शेतकरी मित्रांनो, तुमच्या भागात DAP मिळत असेल तर सगळ्यात चांगलं स्वस्त खत म्हणजे DAP पडतं. हे 1350 रुपये आहे. बाकी सर्व खतांची किमती वाढल्यात, पण DAPची किंमत वाढलेली नाही आहे. त्यामुळे DAP वापरायला काय हरकत नाही. तुम्ही DAP 2 बॅगा वापरू शकताय. DAPच्या ऐवजी TSP सुद्धा खत चांगलं आहे. TSP ट्रिपल सुपर फॉस्फेट म्हणून येतं. ह्या ट्रिपल सुपर फॉस्फेटमध्ये नत्र येत नाही. 18% हे जे नत्र आहे ते नत्र येत नाही. फॉस्फरस येतो. फॉस्फरस येतो, सल्फर येतं आणि कॅल्शियम येते.
TSPमध्ये शेतकरी मित्रांनो फॉस्फरस येतं, सल्फर येतं आणि कॅल्शियम येतं आणि याची किंमत 1300 रुपये असते TSPची. हे सुद्धा खत आपल्याला बजेटमध्ये बसतं, परवडतं. तुम्ही DAP मिळालं नाही तर TSP 2 बॅगा घेऊ शकता. त्यानंतर MOP 1 बॅग घ्यायची आहे. शेतकरी मित्रांनो MOP आणि DAP किंवा MOP आणि TSP च्या 2 आणि 1 3 बॅगा ह्या मिक्स करायच्या आहेत आणि आपण टाकून घ्यायचं आहे शेतखत. त्यानंतर अमोनियम सल्फेट 2 बॅग प्लस कॉम्बो 56 किलोचं 1 कॉम्बी घ्यायचे, 56 किलोचं 1 अमोनियम सल्फेट 2 बॅग आणि फर्टेरा ग्रॅन्युल्स घ्यायचे आहेत. चार KGचं येतं फर्टेरा ग्रॅन्युल्स, 4 किलोचं येतं. साधारण 550 रुपयाच्या 500-550 रुपयाच्या आसपास बसतं. कुठं 470-480ला पण मिळतं. तुमच्या भागात कितीला मिळतं ते कमेंट करून सांगू शकता तुम्ही. आपल्या इथं मी आणलं होतं 530 का 540च्या आसपास आणलं होतं फर्टेरा ग्रॅन्युल्स 4 किलो. त्यानंतर शेतकरी मित्रांनो अमोनियम सल्फेट कॉम्बी 56 किलोचं आणि फर्टेरा ग्रॅन्युल्स हे तिन्ही मिक्स करायचं आहे चांगल्या पद्धतीनं आणि हे पण सेपरेट टाकून घ्यायचं आहे. कसं असते यामध्ये सल्फर असतं आणि यामध्ये फॉस्फरस असतं. DAPमध्ये फॉस्फरस आणि सल्फरची क्रॉस कनेक्शन आहे, त्यामुळं तुम्ही ते दोन्ही मिक्स करू नका. आणि समजा जर का TSP वापरणार असाल तर TSP आणि अमोनियम सल्फेट वापरू शकताय, पण TSPसुद्धा यामध्ये कॅल्शियम वगैरे येतं, त्यामुळं तुम्ही शक्यतो करून TSP प्लस MOP मिक्स करा आणि अमोनियम सल्फेट कॉम्बी आणि फर्टेरा ग्रॅन्युल्स असं कॉम्बिनेशन करा. फर्टेरा ग्रॅन्युल्समुळं खोडकीडपासून संरक्षण होतं. त्यानंतर हुंगणीचा त्रास संभव होऊ शकत नाही. हुंगणीचं जे हे आहे अंडी जे आहेत किंवा हुंगणी याच्या संपर्कात आली तरी हुंगणीला हे मारून टाकतं. कोराजनमधला जो घटक आहे ट्राय अँट्रा निरुप्रोल म्हणून घटक आहे तो या फर्टेरा ग्रॅन्युल्समध्ये असतो, त्यामुळे ह्याचं रिझल्ट ही चांगले आहेत. असं तुम्ही नियोजन करा शेतकरी मित्रांनो. बेसल डोस अशा पद्धतीनं टाका, याचं रिझल्ट अतिशय चांगले येतात. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, फॉलो करा, कमेंट करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. तुमच्या गावातील भागातील व्हॉट्सअप ग्रुपना, फेसबुक ग्रुपना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. धन्यवाद.